सरप आहे तुम्हाला दाखव दादा. बिळात आहे तो कसा आहे मित्रांनो बघू आता तुम्हाला दाखव तुम्ही. मुंडको काढ हा का मित्रांनो त्या बांधाच्या कडेला आहे. ये बाय का मित्रांनो हे बघा. का मित्रांनो चाललंय कसा बघा बांधाच्या कडे शिरला आतमध्ये. का मित्रांनो काय हात चाललाय. मागाशी लय मस्त दिसला असता बरं का. मागाशी लय मस्त आतमध्ये दिसला असता मित्रांनो. त्याचा गावता शिरला पण बराचसाच मोठा आहे. आपलं मनगट पण कमी पडेल एवढा जाडीला आहे. कारण आम्ही पण आता कसं रानावानात राहतो या त्याच्यामुळं झाला काय बाई काय मित्रांनो भीती वाटती. लय बराच मोठा होता ना लय मोठा. पण ते कसं उन्हाळी भातामुळं त्याला पाणी खायला बिडकं गावत्यात आणि राहायला पण त्याला आता जमिनी वाशाड असल्यामुळं सरपाला दडाईन लय झाली. असं बियाणं वावर असलं ना मग फरक पडतो त्याला राहायला. पण त्याला वशाड शेती लय झाली त्याच्यामुळं तो आतमध्ये जास्त सरप झाले आता. कारण रानात आम्हाला नजर पडतोच. असं आहे मित्रांनो तुम्हाला दाखवण्यासाठी गेलतो पण तो बघितल्यावर तो हल्ला देऊ हल्ला पण मनगटाच्या वरचा जाडीला होता. आम्ही सुद्धा ते बकरी वळतो म्हणजे लक्ष ठेवून वाढावं लागतं. या काय बकरी आणायच्या ना आता ते त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. ते गावतात नाही काट्या कुठं. हे कसं आहे आता आजच्या पंजापासून करीत आलोय आणि भगवंताची काहीतरी आपल्यावर श्रद्धा आहे म्हणून ह्या गोष्टी चालल्यात मित्रांनो. नाही तर एवढं रानात राहणं रानात झोपणं एवढं सोपं आहे का तेव्हा. जुन्या काळातली माणसं तरी म्हणजे आमच्या वयाच्या काळातली आई वडील रानातनं लोक लय फिरायचे. आता रानात एवढे लोक नाहीतच. पहिली फाटी गोळा करायला गावऱ्या गोळा करायला शेतीची झाडं झुडपं कळायची बारीक बारीक तोडायची राब घालायचा अशी लोक लय शेतावर फिरायची. म्हणजे आता ते गॅस निघलं सिलेंडर निघलं त्यामुळे शेतावर कोणी येईना शेती लावीना. तर का म्हातारे उभी गेले त्या बावड्या मागं बसलाय काय भानगडी. कोणाकडे जायला म्हणून बसलाय. एवढा लाडका कसा बनवलाय पण. आपल्या बगर बसा ना देऊ बकरी सोडून आपल्या जवळ येऊन बसला. नाव काय त्याचं बावड्या. पावडे ती बकरी कोणाकडे बसल्यात या. ती की गाणे वावडे की आपल्या का बावडे. बकरीच चारणार नाही. झाड पण मित्रांनो लय मोठं आहे. असं झाड असावं आपल्या मुलखाला असं झाड नाही. ते खोड्याच केवढे. गाडीत नाही माल लाकडं बसायची एवढी लाकडं होते त्याची एवढं झाड मोठे दोन तर भरते बाय. आणि खुशाल भाऊनी बकरी सोडलं ते आणि भाऊ बसलाय कुठं. आला किती पण बकरी सोडून आला माझ्या ग मागणं मी देत होते मोर आलाय. अय बावड्या बावड्या हो उन्हाने एवढा झाला काय. उन्हाने थाप थाप करतो या असल्या जनावराला सावली पाहिजे उन्हात हिंडते ना आपल्या.
माग उन्हात येते या आता तुमच्या मेंढपाळांचं लय हाल असेल ना. काय मेंढपाळाला उन्हात लोक चालली गावाला गावाला चालली एवढ्या उन्हात आणायची तुझ्या माया बहिणीचं पण लय हाल असेल आता वाट्याने काय चालत वाटाने साधा आली रस्त्याने त्यांना पाणी पिया भेटते का नाही भेटते काय. येळमा चालाय 10 वाजल्यापासून 9-10 वाजल्यापासून पार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालतोच राहतो या वाटेने आता नुसतं चालायचं तरी का ऊन किती. सतत चालत राहायचं एकदा गर्दी शिरल्यावर काय बसायची सोय नाही उठायची सोय नाही सारखं चालूच काय कुत्र्यांचं तरी पाय कसं होते कुत्री मांजर उन्हाने लाया करणार मुलगाची नुसतं भयान ऊन लागत आहे भयान या उन्हात चालली ना लोक पहिल्या बारक्या पोरांच्या डोक्यात काय घालायचं. बारक्या पोरांच्या डोक्यात उंच असायची बारकी टपूची असायची म्हणजे गोड्यावर बसवायचं त्याला बांधायचं डोक्यातनं घालायचं चांगलं गोंड घालायचं ना चांगलं गोंड घालायचं पोरांचं भाऊ सारखं ती काय. काय भावाचा कसा बसलाय बारीका नाही बरं बकऱ्यांचं काय खरं नाही आता. बघा मित्रांनो झाडाखाली बकरी उभी राहिल्या पण फंडही लागते. म्हातारी बसली तर ते बावड्या पण म्हातारी जवळच बसला या आणि उन्हाने बकरीच चाराना लईच ऊन काही उन्हाचा म्हणजे माप नाही. पाणी आहे कुठं कुठं नसतं तितकं पाणी तापलं या जसं आपण आंघोळीला गरम पाणी करतो असं पाणी तापले बघा. त्यामुळे बकरं पण पाणी पिणं पाण्यात मासा आहे या थोड्या पाण्यात मासा आहे तो मासासुद्धा पाण्याने मरतोय कारण पाणी कडतंय ना जसं आपण चुलीवर पाणी ठेवतो असं गरम पाणी त्यामुळे त्यातला पाण्यातला मासासुद्धा मरायला लागला बारका मासा जे आहे पाण्यात तो पण या उन्हाच्या ताप्यामुळं मरायला लागला. काय झालं म्हातारी पुन्हा माझ्या काय काम होती याचं. काय रे भाऊ चल आता बोलो बरं काय तुला कर. का मित्रांनो कसा आहे भाऊने लय ताप केलाय आम्हाला लय म्हणजे तो काय ऐकानाच पाण्याला जाईल तिकडं मागं कुठं मागं काय त्याला झाले काय नाही. स्वतःचं लेख सुद्धा असं म्हणजे मागं येणार नाही तर पण हे बघा डोक्यावर पाणी तर तो मागं चाललायच बघा. पर खरोखर आहे इथं खोटं काहीच नाही. हा ते बघा सारखाच येडं मारतो नसतं. बघा मित्रांनो कसा काय झालाय त्याला काय वाटना काय पाणी भरायचं कळाना काय कळाना नसता मागं नसता. बारकं पोर कसं फिरतं असा फिरतोय मित्रांनो. बघा आता ती बकरी कुठं बघा किती लांब आहे ती बकरी बघा आणि त्यो बघा मित्रांनो रानच्या पाखराला सुद्धा जर सवय लावली तर रानचं पाखरू सुद्धा जवळ येते. आता मी धरलाय मोबाईल त्याच्यामुळं ते बघा आता पाणी उतरेल बघा आता तर ते बघा काय बिस्किट खाईल गोळ्या खाईल काही करतो त्यो आणि ऊन तर मरणाचं लागतं ते बघा मित्रांनो बघा
एवढं खिशात पुरवाय लागते. हे त्याला वय खायला. बाई काय खायला बाजरीचं पीठ पण खातो नाही, बाजरीचं गव्हाचं काही खाते. बाजरीचं आपण नाही चारायचं, पचन नाही हो ते खायला. काही खाईन ते जरा द्यायचं खाया. हिरवळ आला की चारायला. हा काय झालंय म्हातारी? ती काय कढी आहे, मिरची मोडती आता. कढी करा म्हणलं. काय एक एक खाती एक एक राहती, काय भानगड काय? आज दह्याची कढी करायची. ह्याची कडी प्युअर दह्याची, ताकाची इगळी, दह्याची इगळी. आता मिरची वाटून घेते. पावसाचं पाणी घेतलंय खाली, पाटा भराव नाही मग खसा खसा मिरची वाटते. एवढं ऊन झालंय तरी आता हाताची आग निघा. आता काय ताकाच्या दिसात ताक, दुधाच्या दिसात दूध. आता इथनं पुढं दूध संपलं की बघाय नाही दही ताक भेटणार. आणि आता माणसाला खाऊन खाऊन कंटाळा आला. आता बनवून घेते, खोबरा टिचून घेते. चांगला खोबरा बारीक करून घेते. मस्त आता बारीक वाटण करून घेतलं. जिरं मोहर टाकून घेतलं. आता मिरची परतून घ्यायची, हळद टाकून घेते. मस्त मिरची आता तळली तेला. दह्याची कढी या माळाव ना अशा मुंग्या पडतात. दिवसभर दूध कालत आपलं. मस्त घट्ट घट्ट किती जाड कढी झाली. शेळी मेंढीचं दूध दही. आता 4 महिने दूध भेटेल का? 4 महिने चियाला नाही भेटायचं. दिवाळीत आलो तर इकत आणायचो का बाबा. आता पाऊस सुरू झाला की दूध नाही म्हणे. आता माणूस दुसरं मटण बिटण 12 महिने खाय. दूध कढी नाही ना आता भेटायचं. आम्हाला वाटतं आवडीने खाऊ. पावसाळी नाही भेटत नाही. हा पावसाळी नाही, आवडीने खाऊ वाटतं कढी मस्त गोड. पावसामुळे का भेटत नाही? म्हणजे चित्र काय हे होते ना, लावगड होते अशी. तर आम्हाला चारा नाही, पाणी नाही, असंच का? चारा नाही, पाणी नाही. आठवून जाते ना. असं आहे मित्रांनो, मी इथंच थांबतो आता. घंटीचं बटन दाबा, विसरू नका. सबस्क्राईब करा मला.